नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वप्नांची दुनिया या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खरीप हंगाम 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन ई पीक पाहणी व्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्य शासनाने पीक पाहणी अधिक अचूक, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी नवीन प्रक्रिया लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या बदलांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी ई पीक पाहणीची प्रक्रिया काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीने राबवली जात होती. आता शासनाने डिजिटल प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या बदलामुळे पीक नोंदणी, पडताळणी आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. ई पीक पाहणी म्हणजे शेतात कोणते पीक घेतले आहे किंवा क्षेत्राची लागवड झाली आहे, सिंचनाची सुविधा कोणती आहे, तसेच शेती संबंधित इतर महत्त्वाची माहिती डिजिटल स्वरूपात शासनाकडे नोंदवण्याची प्रक्रिया. या माहितीचा उपयोग पीक विमा, पीक कर्ज, नुकसान भरपाई आणि विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीसाठी केला जातो. नवीन व्यवस्थेनुसार पीक पाहणी निश्चित कालावधीत केली जाईल. लागवड झाल्यानंतर आणि शासनाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार अधिकृत पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतात भेट देऊन माहिती नोंदवतील. त्यामुळे शेतकऱ्यातील त्या काळात योग्य माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी प्रत्येक भागात पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती केली जाणार आहे. गावातील उपलब्ध मनुष्यबळ, स्थानिक कर्मचारी किंवा शासनाने पात्र ठरवलेल्या व्यक्तीमार्फत ही जबाबदारी पार पाडली जाईल. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन डिजिटल प्रणालीद्वारे माहिती नोंदवण्याची जबाबदारी दिली जाईल. पीक पाहणी दरम्यान सहाय्यक शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकाची स्थिती पाहतील. कोणते पीक घेतले आहे, किती क्षेत्रात लागवड झाली आहे, सिंचनाचा प्रकार, शेतातील उपलब्ध सुविधा आणि इतर आवश्यक माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदवली जाईल. यासोबतच शेतीचे जिओ टॅगिंग करण्यात येईल, म्हणजे संबंधित जागेचे स्थान निश्चित करून आवश्यक छायाचित्रे अपलोड केली जातील. यामुळे चुकीची माहिती देण्याची शक्यता कमी होईल आणि नोंदी अधिक विश्वासार्ह राहतील. सहकार्याने नोंदवलेली माहिती संबंधित महसूल अधिकारी पडताळून पाहतील. जर नोंदीमध्ये कोणतीही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास संबंधित क्षेत्राची पुन्हा पाहणी केली जाऊ शकते. जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पीक नोंदीबाबत आक्षेप असेल किंवा माहिती चुकीची असल्याचे वाटत असेल तर तो संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज करून दुरुस्तीची मागणी करू शकतो. अर्जाची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. या डिजिटल नोंदी भविष्यातील विविध शासकीय योजनांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. पीक विमा, पीक कर्ज, कृषी अनुदान तसेच इतर योजनांचा लाभ देताना याच माहितीचा आधार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नोंदवलेली माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. फळबागांच्या बाबतीतही काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. एकदा योग्य प्रकारे नोंदणी झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत ती माहिती वैध राहू शकते. त्यामुळे वारंवार एकाच माहितीची नोंद करण्याची गरज कमी होईल. डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवलेली माहिती सुरक्षित स्वरूपात जतन केली जाणार असून आवश्यकतेनुसार संबंधित विभागाकडून तिचा उपयोग केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी पुन्हा माहिती देण्याची गरज कमी होणार आहे. शेतकरी बांधवांनी पीक पाहणी दरम्यान सहकार्य करावे, योग्य माहिती द्यावी आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध ठेवावीत. कोणतीही अडचण आल्यास संबंधित महसूल अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. या नव्या व्यवस्थेचा उद्देश शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे अधिकृत सूचनांचे पालन करणे आणि शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण करणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच कृषीविषयक शासकीय योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.